दृष्ट चालू होतं. त्याच्यात अधिकारी विषय पुढे प्रयोजन आणि पुढे अधिकारी कोण आहे ग्रंथाचे? अधिकारी कोण आहे म्हटलं पाहून सांगा. परीक्षेमध्ये पाहूनच लिहिणार का तुम्ही? अरे परीक्षेत पाहून लिहिणार का म्हटलं? मग कसं सांगता आलं पाहिजे? पाठ करून असं जरी दोन बापाने चंचलता घालवलेली आहे. पाप कर्म करण्याने कशाने घालवलं? चंचलता आहे ना. बरं, आता काय राहिलेलं आहे? आवरण. कशावरण आहे? आपण शरीराला काय म्हणतो? आणि माझ्या नसताना माझ्याला काय म्हणतो? माझ्या म्हणतो. बरं, दगडा विटा माती भिंत आपली आहे का दगडा विटा मातीची आहे? तर मला गोष्ट सांगितली होती ना, एका बाईची बाई होती, तिच्याजवळ म्हस होती. एक पाटलीच बाई होती, तिचं मोठं अंगण करत. मग ती आपली बाई म्हशीला घेऊन चालली. त्या अंगणातून जात असताना त्या म्हशीने काय केलं? देवधर्म. मग आता म्हशीने देवधर्म केला असल्यामुळे त्या बाईची म्हस असल्यामुळे ते शेण कोणाचं आहे म्हणायची? माझं. जिचं अंगण आहे ती काय म्हणायची? शेण कोणाचं आहे? का? कारण अंगणा मायाचं भांडण, त्याला हातवारा करते. एक त्रस्त मनुष्य होता. म्हटला बायानं भांडा का तुम्ही? म्हटलं दादा हे म्हैस कोणाची आहे? माझी. मग बाई शेण कोणाचं आहे? दुसरी बाई म्हणायला लागली, म्हणजे अंगण कोणाचं आहे? शेण कोणाचं आहे? त्रस्त माणसाने सांगितलं शेण तुझंही नाही. त्याला सांगितलं शेण तुझंही नाही. कोणाचं आहे? विनाकारण माझं म्हणतात. ते म्हशीचंही नाही पुरत शेण. म्हशीचं तरी कुठं आहे? मग कोणाचं आहे? अरे खाल्लेल्या गवताचा. शेण म्हशीचं तरी आहे का? गवताचा विकार आहे. त्याप्रमाणे आपण आपलं हे नसताना देखील दगडा विटा मातीच्या भिंतीला कुणाची भिंत बांधतो? माझी. आपली आहे का दगडा विटा माताची? शरीर आहे, शरीर आपलं आहे का पृथ्वी आप तेज वायू पंचमहाभूताचं आहे? मग कोणाचं म्हणतो आपण? त्याला आवरण नावाचा दोष म्हणतात. उद्या सांगता आलं पाहिजे बरं का. पाठ करून यायचं, घरी गेल्यानंतर वाचायचा. अधिकारी झाला. पुढे विषय कोणता या ग्रंथाचा? ऐक्य का करायचं? नाही. भेद आहे. काय आपल्याला काय? मी ब्रह्मरूप नाही. ब्रह्म माझ्याहून काय आहे? भिन्न आहे. मग विषयामध्ये काय आहे? ते ब्रह्म तुझं स्वरूप आहे, याला म्हणतात विषय. जीव ब्रह्म हा या ग्रंथाचा काय भेद असला तर काय बिघडलं? तो भेद दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून या ग्रंथाचा विषय
जीव ब्रह्म ऐक्य आहे. अधिकारी झाला पुढे विषय झाला पुढे काय प्रयोजन आहे या ग्रंथाचं? परमानंदाची कशाने प्राप्ती निवृत्ती होते? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. जो सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती असा जो मोक्ष, त्याला परम प्रयोजन म्हणायचं. कोणतं? आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान अवांतर प्रयोजन. कोणत्या साधनाने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो? चहा चांगला करता येतो नाही का? वगैरे कोणत्या साधनाने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो? ज्ञानाचं पुष्कळ आहे की जीव ब्रह्म ऐक्य. आता भाऊ म्हणला काय काय पिढेकाराला संबंध. त्या संबंधाचे किती प्रकार आहे? 4 प्रकार. कर्तव्य भाव म्हणजे अधिकाराने विचार काय केला पाहिजे, विचाराने करता याच्यामध्ये कोणता संबंध बसला. ग्रंथ वाचनाने आपल्याला काय होत असते? मग ग्रंथ कोण झाला? ज्याला ज्ञान कोण झालं? कोणता संबंध? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध कशात आहे? काय ग्रंथ आणि कोणता संबंध आहे? आला काय? अधिकारी झाला पुढे विषय, पुढे पुढे आता साधनाचा विचार करायचा आहे. साध्य मिळवायचं असेल तर साधनाची काय पाहिजे? आवश्यकता पाहिजे ना. साधन नसेल तर एखाद्या दुकानामध्ये गेलो आपण, माल घेतला, मालाचा काय द्यावा लागतो? म्हणलं आपण जर म्हटलं दुकानदार साहेब माल घेतला, पैसा पाहिजे का तुम्हाला? तर दुकानदार म्हणायला लागला का फुकट द्यायचा का? तुम्हाला पाकिट खाली आहे की घेऊन टाका की पाकिट. मग पाकिटाने माल मिळत असतो का पाकिटामध्ये काय असायला लागते? पाकिट पाहून कुठे माल देत असते का कोणी? मग साधनाची आवश्यकता असते. मग ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधना किती आहे त्याचा विचार आहे. वाचा. अधिकारी पुरुषास ब्रह्मज्ञानाची साधने. मोक्षेच्छावान पुरुषास विवेक, वैराग्य, समाधी, षटक व मुमुक्षत्व ही 4 साधने असतातच. याशिवाय श्रवण, मनन, निधिध्यासन व तत्वपदार्थ शोधन ही 4 साधने ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीची आवश्यक आहेत. म्हणजे एकंदर 8 साधने झाली. ही तेव्हा अधिकारी पुरुषाला साधनं असतात ना, त्याच्यामध्ये तुम्हाला होऊन गेलं की 4 साधनं कोणती? विवेक. विवेक कशाला म्हणतात? वैराग्य, विवेक, वैराग्य, समाधी षटक. समाधी षटकात कोणते कोणते आहे? बरं, चांगला अभ्यास आहे. विचारत नाही, काय काळजी करू नका. शम म्हणजे काय, दम म्हणजे काय. पुढे काय झाले? सामधाम. आपली आणखी हे करायला ना, मोक्षत्व.
मोक्षाची इच्छाच नाही, याला काय म्हणतात मग? हे माणसंही संसारामध्ये दंग असतात. आपण कशाकरता आलो, आपलं कर्तव्य कोणतं आहे, मनुष्य देहातल्या माणसाचं कर्तव्य कोणतं आहे? लावे खावे बरे, वाढावे संतान. याच्यात लोक दंग आहे सगळे. बरं आहे विचार, वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून ते विद्यार्थी वर्ग आहे, तो साधक वर्ग आहे. तेव्हा हे माणसाचे असतात, त्याचं साध्य कोणतं असते? पैसा मिळवणे, उत्तम उत्तम बरं का साधनाचा विचार करणे. हे ब्रह्मज्ञान प्राप्तीची काय नाही, साधन नाही. माणसं त्याच्यातच दंग असतात. काही काही मुलं असतात ना, कोणत्याच आश्रमात पाठाला काय करत नाही, जात नाही. कुठे काय असेल आपण गेलो पाहिजे पाठाला, मग कशाला साधन आहे? मधुकरी आणायची, खुशाल खायची, झोपा काढायच्या. हे आळंदीचं साधन आहे का? मग जेवण आहे का? आहे का नाही? मग कशा करता? जगण्याकरता काय जण खाण्याकरता. म्हणजे पशुपक्षीवर येते, जगण्याकरता खातात, पण खाण्याकरता काय करतात? काहीतरी अभ्यास केला पाहिजे ना. त्याला मुमुक्षत्व असं म्हणतात. काय म्हणायचं? पुढे 4 साधनं झाली, आता पुढे 4 आणखी सांगायचे आहे. एक श्रवण, दुसरं मनन, निरुध्यासन, चौथं गुंड, तत्त्वम पदार्थ. श्रवण कोणाला म्हणतात? त्याची आवश्यकता काय? गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये आहे ना, तरी अवधाने कधी देणे सर्व. नाही तर विचारसागराच्या पाठाला विचारसागर घरीच ठेवून दिला आणि पाठाला लागला. आणि काही नाही, बुवा सांगून झाला ना, हा झोप काढून झाला. मग साधन आहे का? मग काय केलं पाहिजे? त्याला विचारला, रे विचारसागराचा पाठ चालला आणि तो खुशाल झोपतो. तर म्हटलं झोप घेतलीच पाहिजे, नाही तर तब्येत बिघडून जाते ना. म्हणून श्रवण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? त्याच्याकरता उपक्रम उपसम पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला काय म्हणायचं? श्रवण. कोणतं याला तात्पर्य असतं, आणि त्या तात्पर्याचा एखादा कीर्तनकार असतो की नाही, तो कीर्तनकार करतो, कीर्तन करतो. सगळं कीर्तन आटोपल्यानंतर सगळ्या कीर्तनाचं नामस्मरण काय, तात्पर्य काय? करा विठ्ठल, हे सगळ्या कीर्तनाचं काय तात्पर्य? तसं वेदांत वाक्य त्याचं तात्पर्य कोणतं आहे? जीव ब्रह्मैव. असं वेदांत वाक्याच्या तत्वनिर्णयाला श्रवण असं म्हणतात. ही 8 अंतरंग साधने आहेत आणि यज्ञाधिक कर्मे व उपासना ही ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. हे साधन आहे, त्याच्यामध्ये काही अंतरंग, काही बहिरंग. अंतरंग कोणाला म्हणायचं, बहिरंग कोणाला म्हणायचं? यज्ञाधिक कर्म करतो आपण, त्याच्यापासून चित्तशुद्धी होते. मल नावाचा म्हणजे पाप करण्याची वासना काय होते? आपलं चित्त कशाने मलिन आहे? पापाची वासना. इथं आळंदीला आलेला आहे, कीर्तनाला जाणं आवडत नाही, तमाशाला गेल्याशिवाय बंदा दोष आहे. मल नावाचा. मग ते साधन
यज्ञाधिकाने जाताना कर्म करण्याने. दुसरा कोणता दोष आहे? दुसरा कोणता दोष आहे? चंचलता. कशाने जाते? पण हे दूरचं साधन आहे. श्रवण हे जवळचं साधन आहे. मग दूरचं साधन असेल ते बहिरंग साधन, आणि जवळचं साधन असेल त्याला अंतरंग साधन म्हणा. जे ब्रह्मज्ञानाला अत्यंत जवळचं साधन आहे त्याला म्हणत असतात जवळचं साधन. हे बघा, आपण जेवण करतो, म्हणजे भात कशाचा तयार होतो? ज्वारीचा भात आहे आणि तांदूळ आहे. तांदूळ हे कोणतं साधन आहे? दूरच आहे. आणि ताटात वाढलेला भात काय आहे? मग त्या तांदळाचा काय झाला पाहिजे? तांदूळच नाही तर भात होईल. तांदूळ कोणतं साधन झालं? आणि ताटातला भात असं भातच. अंतरंग साधनाचे लक्षण. अंतरंग साधनाचे लक्षण. श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्यास अंतरंग साधन म्हणावे. श्रवणामध्ये अथवा ज्ञानामध्ये ज्याचा उपयोग होत असतो त्याला कोणतं साधन मिळायचं? अंतरंग साधन मिळायचं, जवळचं साधन मिळायचं. पुढे विवेकादी 4 साधने असतील तर त्यांचा श्रवणामध्ये साक्षात उपयोग आहे. कारण की विवेक वैराग्यादिकांपासून विषयासक्त बहिर्मुख पुरुषांना श्रवण घडत नाही. तसेच श्रवण मनन निधिध्यासनाचा ज्ञानोत्पत्तीमध्ये उपयोग आहे. वाक्य संपल्याने थांबायचा. श्रवण मनन निधिध्यासन केव्हा घडतं? त्याच्याकरता विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, नाही का? आता इथे तुम्ही आले, एक पोरगा होता बा, तर पाठ चालू असताना रडायलाच लागायला. त्याला विचारलं, म्हणलं का रे? अरे रडतो का तो? कोणी बोललं का तुला? काही मारलं का? नाही म्हणत, तसं काही नाही. रडण्याचं कारण काय? म्हणायला लागले, म्हणले आमच्या बापाला काय दुःख झालं होतं कोणाच माहिती. आम्हाला म्हणला घरच्या सगळ्या सोयी टाकल्या आणि ते आळंदीला आणला. घरी रोज 10 वाजता ताजी भाकरी खायला मिळत असे. इथं म्हणायला लागले 1 वाजून गेला तरी सुद्धा जेवायची हे नाही. वर जा, खाली या, वर जा, खाली या. मला इथे मनासारखं होत नाही. आलं लक्षात? मग कशा करता हे सगळं सांगितलं. इथे वैराग्य असावं लागतं. काय असावं लागतं? वैराग्याशिवाय श्रवण घडू शकत. इथे सगळ्या सोयी ज्या असतात त्या सगळ्या पराधीन असतात. काय असतात? मधुकरी स्वाधीन आहे का पराधीन आहे? हक्क आहे का तुमचा? काय दिला मला दिलीच पाहिजे मधुकरी? काय हक्क आहे का आपला? देतोय तिचे उपकार केले पाहिजे. मग साधकाच्या ठिकाणी काय असावं लागतं? एकाच वेळेला कीर्तन आहे आणि एकाच वेळेला नाश्ता आहे. नाश्त्याला जायचं का कीर्तनाला? मग त्याग केला पाहिजे का नाही? नाश्ता काय पुन्हा होईल की? कीर्तनकार पुन्हा मिळतो का? विवेक पाहिजे पुढे. तसेच श्रवण मनन निधिध्यासनाचा ज्ञानोत्पत्तीमध्ये उपयोग आहे. म्हणून विवेक, वैराग्य, समाधी याचा ज्ञानोत्पत्तीमध्ये काय? तसं श्रवण पुढे पुढे तत्तम पदार्थ. आता श्रवण चालला आपला.
वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण समजणं, उपक्रमोपसंहार पाहून त्याच्यातला उपक्रम त्याचं तात्पर्य काढायचं आहे. हे पोरं येतात ना, तेव्हा एक पोरगा उशिराला पाठवला, ते कदम मावली होते. त्याला विचारलं बरं का, मग ते कदम मावली म्हणायला लागली, तो अर्धा पाठ झाल्यावर आला किती. मग त्याला ते कदम मावली म्हणायचे, बाळ इतकं हळूहळू पाठाला येत जाऊ नये. कसं येत जाऊ नये? हळूहळू येत जाऊ नये. मग पाठ सुरू होतो ना. मग आता हळूहळू यायचं असते. हे म्हणण्यामध्ये तात्पर्य आहे का वेळेवर आलं पाहिजे? तात्पर्य काय? तर म्हटलं कसं काय? म्हटलं जरा तब्येत बरोबर नव्हती, ताप आला होता म्हणून पाचायला वेळ झाला. त्याच्यात पोटाला असा हात लावला, थंड लागला. ते कदमावली म्हणायला लागले, अरे म्हणलं तू ताप आला आहे म्हणतो, पण तुझं अंग तर गरम नसून थंड आहे की? म्हणलं थंड ताप आलेला आहे. दृष्टांत संपला. पुढे वाचा. श्रवणादिकान वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. तसेच तत्वम पदाचा यथार्थ अर्थ समजल्या वाचून जीव आणि ब्रह्म यांचे अभेद ज्ञान होत नाही. ज्ञानाकरता हे सगळी साधनं असावी लागतात. नाही तर साधनं नसेल तर ज्ञान उत्पन्न होत कोणताही याला. साधनाची काय आहे का साधन? तुम्हाला काही विकत घ्यायचं असेल तर काय पाहिजे? अलीकडचा काळ द्या सोडून. पण आता अलीकडचा काळ आहे, काही लोक खुशाल हॉटेलमध्ये जातात, लॉजमध्ये जातात, मनासारखं खातात. मग बिल द्यायचं असेल, बिल मागतो का? म्हणून व्यवहारामध्ये साधने प्राप्त करून घेण्याकरता काय पाहिजे? पैसा आहे काय? साधन. आता तुम्ही नोकरी केली, पगार आहे तुमचं काय? मग साधण्याकरता साधनाची आवश्यकता आहे. त्याच्याकरता हे साधन आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मोक्षत्व हे साधनं सांगितली. आणि बी झाली 4: श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्त्वम पदार्थ. 4 आणि 4 किती? हे ब्रह्मज्ञान प्राप्तीची काय आहे? श्रवणादिकांचा ज्ञानोत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग आहे, म्हणून श्रवणादिक ही अंतरंग आहेत. श्रवण, मनन, निधिध्यासन. श्रवणच केलं नाही तुम्हाला येईल का? मग पहिला उपक्रम कोणता असतो? नाही तर नुसताच पाठाला बसला पहिल्याच दिवशी आणि विचारसागराची परीक्षा देतो. म्हणलं अरे पण काय ऐकलं का? ऐकून काय करायचं म्हणाला? विचारसागरचा पाहायचा आणि परीक्षा द्यायची. त्याचा अभ्यास करावा लागतो. काय करावं लागतं? मग साधने पत्रामध्ये पडत असतं नाही का? आता हे पोराला अगोदर व्याकरण शिकवतात, मराठी व्याकरण, पुढे संस्कृत व्याकरण, मग त्याला ते भगवद्गीता वगैरे ग्रंथात त्याचा उपयोग होतो. साधन असावी लागत असतं. तसे श्रवण, पुढे मनन कशाला म्हणतात? त्याच्यात जीव ब्रह्म ज्ञानाला साधक युक्ती, दुसरी बाधक युक्ती, असं यौक्तिक जे चिंतन असतं त्याला मनन म्हणतात. श्रवण कशाला म्हणायचं? उपक्रम, उपसंहार आदी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण म्हणतात. निरध्यासन, अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून सदैव आत्माकार वृत्ती ठेवण्याला बस निरध्यासन. आणि पुढे तत्त्वम पदार्थ शोधन, त्याचा विचार आपण नंतर करू. वाचा. विवेकादी 4 साधने ही साक्षात ज्ञानोत्पत्तीस हेतू नाहीत, म्हणून ती श्रवणादी 4 साधनापेक्षा ज्ञानोत्पत्तीच्या दृष्टीने बहिरंग आहेत.
म्हणजे 4 साधने कोणती? श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन हे ज्ञानोत्पत्तीला कारणीभूत आहे. आणि पुढे विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व ही 4 साधन आहे. आणि पुढे मलनिवृत्ती करता कर्म, स्थिर बुद्धी होण्याकरता उपासना, या अगोदर असाव्या लागतात. पण याला बहिरंग साधन, दूरचं साधन असेल त्याला बहिरंग म्हणायचं, आणि जवळचं साधन असेल त्याला काय म्हणायचं? पुढे वाचा. यज्ञादी कर्मापेक्षा मात्र ती अंतरंग आहेत. म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वपदार्थ शोधन ही साधनं जवळची असल्यामुळे याला अंतरंग साधन म्हणतात. हे बघ, तांदळाचा भात होतो की नाही, तांदूळी सुद्धा भोजनाचं काय साधन आहे ना. तांदूळच नाही तर भात कशाचा? पण तांदूळी सुद्धा काय आणि भात, पण तांदूळ एक दूरचं साधन आहे. काय? आणि भात जे जवळचं साधन असेल त्याला अंतरंग म्हणावं. काय म्हणायचं? आणि दूरचं असेल तर बहिरंग साधनाचे लक्षण: ज्याचा श्रवणामध्ये किंवा ब्रह्मात्मैक्य ज्ञानोत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग नसून अंतरंग शुद्धी किंवा अंतःकरणाची स्थिरता एवढेच ज्याचे फल असते त्यास बहिरंग साधन म्हणावे. बहिरंग साधनाची व्याख्या: आपण कर्म केलं, त्या कर्माच्या योगाने चित्ताची काय होते, आणि पुढे त्याची आवश्यकता आहे ना, चित्तशुद्धी असाय. इथं पोरं येत असतात बरं का, त्याच्यामध्ये कोण कसं असेल काही सांगत, तर पोरगाच सांगत असतो, बाबा म्हणलं मी अट्टल चोर होतो. काय होतं? मी म्हणलं कोणाचं आंब्याचं झाड दिसलं तर मालका बिलकाला विचारायचंच नाही, वर चढून काय तोडायचे, कोणती वासना आहे, पाप वासना आहे, कोणती वासना. एक पोरगा आता बघा आंबे तोडायला लागला असा, मग आंब्याच्या झाडाला मालक आला, जरा विचारलं, म्हणलं का रे काय करतो? म्हणलं आंबे तोडतो. झाड कोणाचं आहे म्हणा लागले, म्हणले ते मला माहिती नाही. मग कोणाला विचारून आंबे तोडतो? आमच्या घरच्या मुलांनी सांगितलं का तुला? नाही. म्हणलं तुमच्या घरच्या मुलांनी सांगितलं नाही. म्हणलं मग कोणाला विचारून तोडतो? ते काही नाही म्हणायला लागले, खावं वाटलं म्हणून काय तोडतो? अरे म्हणलं तू आता लहानसा आहे, आतापासून तुझी चोरीची वासना आहे, पुढे मोठा झाला तर तू अट्टल चोर होशील. म्हणलं तुझ्या बापाला काय केलं पाहिजे? याची लक्षणं चांगली नाही. तुझ्या बापाला सांगितलं. म्हणलं तुझा बाप कुठे आहे? थोडं तू त्या झाडावरती आहे. आपलं झाड नसताना त्या झाडाचं फळं तोडण्याला कोणती वासना म्हणायची? असं बरंच चालत असतं. इथं सुद्धा आहे, ज्वारीची कणसं असतात ना, म्हणजे काही लोक कणसं दुसऱ्याच्या शेतातून चोरून आणायची आणि वरून दाखवायचा, अजान वृक्षाच्या झाडाखाली बांधून ठेवायचे. लोकांना वाटत असते वा म्हणलं वाक्य एवढं कसं करता, पक्षाच्या विषयी दया आहे, कंस आणून बांधून ठेवतो. पण त्याला विचारलं, म्हणलं का हे कंस कुठून आणले? तुमच्या शेतात? नाही म्हणले आमच्याने चोरून आणले. याला पाप वासना म्हणतात. कोणती वासना? कशाने जात असते? कशाने जाते? सगळे साधन आहे बरं का. कर्म एक आहे, पण बहिरंग साधन आहे. कोणतं? जवळचं नाही, दूरचं साधन आहे. वाचा.
यज्ञादी कर्मे आणि उपासना याचेच हे फल आहे, म्हणून ही बहिरंग साधने आहेत. त्याला कोणतं साधन म्हणायचं? श्रवण म्हणा, श्रवण म्हणून सांगितलं ना, जवळचं साधन आहे, कोणतं साधन आहे? आता तुम्ही ऐकून आले, ज्ञान होते का ना तुम्हाला? दूरचं साधन आहे का जवळचं साधन आहे? आता नाही सांगितलं तुम्हाला, तांदळापेक्षाही भात आहे, जे भुकेचं जवळचं काय आहे? अगदी जवळचं साधन असते त्याला अंतरंग साधन आहे. पुढे शंका. यज्ञादी कर्मापासून स्वर्गादिकांची प्राप्ती होते असे शास्त्रात सांगितले आहे. हे पहा, आपण यज्ञ वगैरे केले, स्वर्गाधिकाची काय होते? प्राप्ती होते. वर सगळी आहे ना, स्वर्ग आहे, वैकुंठ लोक आहे, कैलास लोक आहे, हे सगळी साधन सत्यदेव लोक आहे. तुम्ही जसं जसं कर्म कराल त्याप्रमाणे त्या कर्माच्या द्वारा लोकांतराची काय होत असते? नरक वगैरे आदी करून सुद्धा आहे पाती पाप झालं ते भोगण्याकरता नरकाधिकाची काय होते? मग याच देहामध्ये तुम्हाला वैकुंठालाही जाता येते, स्वर्गालाही जाता येते, कैलासालाही जाता येते. आणि याच देहामध्ये नीच खालच्या योनी मिळतात. पशु पक्षी कृमी कीटक हे सुद्धा काय योनी. खंतीत न करा. मग गाढव कशामुळे झालं? पापामुळे. मग त्याच्यात दुःख भोगावं लागतं. ते गाढव असताना गाढवाचा उपयोग कशाकरता करतात? गाढवाचा उपयोग कशा करता? बसण्याकरता का? नाही, बसण्याकरताही करतात. जे काही वाळू आणायची असली, विटा आणायची असली तर कोणाचा उपयोग? बसण्याकरता उपयोग घोड्याचा करता. आणि माल वाहून नेण्याकरता कोणाचा? आणि पुन्हा काय करतात? ती वाळू त्याच्या पाठीवर टाकते इकडून मोठं ओझा. आणि ती वाळू नेणाऱ्याची पोरं असतात ना, ते तेवढ्यावर काम बसत नाही. ते वाळू जरी पाठीवर ठेवली तरी त्या वाडीवर जाऊन बसतात. कशाला बसतात? त्याच्यामध्ये मग आता त्या वारं हे असताना ते वाळू ते घासून घासून ती पाठ कशी झाली असते, हे रक्ताळलेली असते बा. आणि पुन्हा काय खायला काय द्यायचं नाही, द्यायचं सोडून. मग हे सगळं कशाचं फळ आहे? पापाचं फळ आहे. अति दुःख आहे. कारण मनुष्य देहामध्ये केलेलं पाप आता योनीमध्ये काय करावं लागते? मग ते भरून द्यावं लागतं. पुण्य असेल तर बरेचसे लोक, आणि पाप असेल तर अशा योनी असतात. बैलाची योनी काय का त्याच्यामध्ये? बैलाला कुठं हात असते का? बैलाची स्तुती केली तर हसत असतो का बैल? आणि शिव्या दिल्या बैलाला तर रडत असते का? माणसाला शिवी देऊन पहा की. एखादा कीर्तनकाराला म्हटलं, वा काय कीर्तनकार सुंदर करतोय, वा वा, पुढच्या वर्षी तुम्ही तारीख घेतलीच पाहिजे. गडी हसत जात असं. मनुष्य हे पाप पुण्याचं फळ आहे बघा. तात्पर्य कशाकरता सांगितलं? तेव्हा ही लोकांतराची प्राप्ती होते ना. यज्ञादी कर्म जर केली तर लोकांतर आहे. सकाम केली तर, निष्काम केली तर चित्तशुद्धी होते. पुढे यावरून यज्ञादी कर्मे संसार साधनेच आहेत, अंतःकरण शुद्धी साधने नाहीत. मग यांना ब्रह्मात्मैक्य ज्ञानप्राप्तीचे साधनत्व कसे? यावरून यज्ञादी कर्मे संसार साधनेच आहेत, अंतःकरण शुद्धी साधने नाहीत. मग यांना ब्रह्मात्मैक्य ज्ञानप्राप्तीचे साधनत्व कसे? मग यज्ञादी वगैरे लोकांतराची प्राप्ती होते. ती निष्काम जर केली तर ती ब्रह्मज्ञान प्राप्तीची बहिरंग साधन आहे. सकाम केली तर ती ब्रह्मज्ञान प्राप्तीचे साधन नसून विषय प्राप्तीचे साधन आहे. आपण नोकरी करत असतो, पैसा मिळतो,
काय कोणाचा 50,000 पगार, कोणाचा 40,000 पगार, नाही का कोणी मास्तर इथून पोरं जात असतात ना, ते शिक्षक होतात, त्याला विचारलं काय पगार आहे तुझा, मला 60,000 रुपये पगार, शिकायला असतं इथं. मग आता जे काही लोक आणखी नोकऱ्या करतात, मग जो पगार मिळत असतो तो कशा करता, विषय प्राप्ती करता. आणि ब्रह्मज्ञान कशा करताय, मुक्त होण्याकरता. अरे का तेव्हा साधनही असे असतात ना, विषय प्राप्तीची साधनं आणि ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधन, ही 8ही साधनं कशाची आहे. आता झालं ना ब्रह्मज्ञान प्राप्तीची, मग 8ही साधनं कशाची आहे. आता सांगता होय 8 साधनं कशा सांगितली, ब्रह्मज्ञान प्राप्तीची. श्रवण, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मोक्ष, श्रवण, मनन, तत्व पदार्थ. ब्रह्मज्ञान प्राप्तीची काय, आणि यज्ञाधिक कर्म करतो ती कशाची साधन आहे, विषय प्राप्तीची. त्याच्याद्वारा आपल्याला लोकांतराची काय होते, प्राप्ती होते. 100 यज्ञ केली तर स्वर्गाचे काय होते. त्याच्यामध्ये ब्रह्मकर्म केलं तर ब्रह्मलोकाची काय होते. हे सगळी विषय प्राप्तीची साधन आहे. पण बरं आहे त्याच्यामध्ये यायला आणि ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधन ही आहे. याचा तुम्ही विचारसागर शिकले, 4 वर्षेपर्यंत संस्थेमध्ये तुम्ही शिकले, त्याच्यापासून पगार मिळतो का तुम्हाला. आणि त्याचा ITI केला तर लगेच 40,000चा काय मिळतो. आता ज्ञानेश्वरी पाठ करतात, गाथा पाठ करत असतात, काही पैसा मिळतो का. मग कशाची साधन आहे उद्धाराचे. ज्ञानेश्वरी पाठ करणं, गाथा पाठ करणं हे कशाचे साधन आहे, उद्धाराचे. अन्न वगैरे करून पैसा मिळवणं हे कशाचे साधन आहे, विषयाची. पुढे वाचत. समाधान. संसार प्राप्तीच्याच इच्छेने यज्ञादी कर्मे केली तर त्या सकाम पुरुषांना यज्ञादी कर्मे संसार साधने आहेत हे खरे, परंतु निष्काम पुरुषांना अंतःकरण शुद्धीद्वारा यज्ञादी कर्मे ज्ञानासही हेतू आहेत, म्हणून ते ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. जर सकाम पुरुष आणि निष्काम पुरुष हे संस्थेमध्ये शिकवतात. मग इथले शिक्षक कोणते आहे, निष्काम आहे. आणि बाहेर आहे का रे, हायस्कूल शाळा आहे ना, मग तिथला मास्तर का फुकट शिकवतो का. वर्षाला काय करावं लागते, वर्षाला का महिन्याला. आणि जर एखाद्या पोराला समजलं नाही तर 2 गुरुजी सांगाय ट्युशन लावा की. मग इथला शिक्षक वर्ग कोणता आहे, निष्काम कर्म करणार आहे. संस्था सोडून शिक्षक वर्ग आहे तो कसा आहे, उद्या पगार नाही दिला तर कशाला तो शिकवायला येतो का तो. निष्काम असेल तर चित्तशुद्धी, सकाम असेल तर लोकांतराची प्राप्ती. वाचा. अधिकार्याचे कर्तव्य. अधिकार्याने यज्ञादी कर्म, त्याची साधने, स्त्री, धन, पुत्रादी या सर्वांचा विधिपूर्वक त्याग करावा, कारण त्याचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याचे ठिकाणी यज्ञादिकांचा संभवच नाही, म्हणून कर्माधिक दूर आहेत. अधिकार पुरुषाने यज्ञाधिक कर्म साधने, स्त्री, पुत्राधिक धन सर्वाचा काय केला पाहिजे, विधीपूर्वक. नाहीतर मग काय होईल, साधनामध्ये सातत्य असावं लागत असतं. मग विधीपूर्वक विचारसागर करता म्हणतो विधीपूर्वक. पण विना त्याग केल्याशिवाय, वैराग्य असल्याशिवाय ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये साधन प्राप्त होऊ शकत नाही.
असं आहे ना, काहीतरी त्याग असावा लागतो. तुम्हाला आहे पुढे विचारसागरामध्ये एक राजा असतो, त्याला 3 पोरं असतात. आणि ते घरदार वगैरे सोडून ब्रह्मज्ञान प्राप्तीच्या करता गेल्यामुळे मुक्त झाले. आणि बापाविषयी असल्यामुळे बद्धच्या बद्ध पोराने बापाला काय केलं, मग त्यागाशिवाय लाभ प्राप्त होऊ शकत नाही. आता हे आळंदीला पोरं येतात, घरदार सोडून येत असत, सगळ्या सोयी सोडून द्यायच्या आणि या ठिकाणी यायचं कशा करता. इथून काय तुम्हाला इथला शिक्षक आहे, घरी तुम्हाला येऊन विचारसागर सांगतो का? मग तुम्ही कुठं गेलं पाहिजे? शिक्षक घरी येत असतो का आपण शिक्षकाकडे गेलं पाहिजे? आहे का नाही? शिक्षक येतो बा घरी येऊन शिकवतो, पण ट्युशन घेत असतो. काय घेत असतो का म्हणला, कुठे चालला तुम्ही? तो म्हणला विद्यार्थ्याला शिकवायला. त्याला जर घरी जाऊन शिकवता 100 रुपये मिळाले म्हणाले. तात्पर्य मग त्याग सांगितलेला आहे. तुम्हाला गेला की 8 साधनामध्ये वैराग्य सुद्धा काय साधन आहे ना. बरं, नुसतेच आणखी वैराग्य ते केव्हा प्राप्त होत असतात? तुमच्या गेलेलं आहे की सांगितलेलं आहे? वैराग्य ते केव्हा प्राप्त होतात? विवेकाने वैराग्य प्राप्त होतं. कशाने? ऐका, तेही संसाराया जाणीचे जाईल, मग वैराग्य दौडीता. असं आहे. म्हणजे विवेकामुळे वैराग्य प्राप्त होत असते. कशामुळे? विवेक नसेल तर वैराग्य प्राप्त होऊ शकत नाही, टिकत नाही, ते काय होत नाही. स्मशान वैराग्य असते, ते टिकत असतं का ते वैराग्य? मुमुक्षूच्या ठिकाणी असलेलं वैराग्य टिकत असते. मग ते वैराग्य दोषाने होणारं जे वैराग्य आहे ना, ते टिकत नसतं. वैराग्य एखादे आंबे तुम्हाला खाण्याकरता दिले, त्याच्यामध्ये सडके असेल तर खात असता का तुम्ही? मग सडक्या आंब्याविषयी तुमच्या अंतःकरणात काय आहे? त्याग आहे. चांगले आंबे असेल तर मग चांगल्या आंब्याविषयी त्याग किंवा त्याचं दर्शन मिथ्या आहे. बघा, सर्व जगात कसं आहे, दोष समजते ना. दोषाने वैराग्य प्राप्त होत असे म्हणजे टिकत नसते. पुढचा वाचा. विवेकाधिकांचा संभव आहे म्हणून विवेकाधिक जवळ आहेत. याकरिता श्रवणादी ज्ञानसाधनांच्या साह्याने ब्रह्मात्मैक्य ज्ञानोत्पत्तीविषयी विचार करावा. मग विवेक वगैरे आदी करून जे साधन आहे, या साधनाच्या द्वारा ब्रह्मज्ञान प्राप्तीचा सगळा लाभ प्राप्त होत असतो. जोपर्यंत आणखी अलंबुद्धी आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. त्याच्यामध्ये अजून सांगायचं आहे तो नंतर सांगा. एक दोष दृष्टीने होणारा वैराग्य आणि एक विवेकाने होणारा वैराग्य. दोष दृष्टीने होणारा म्हणजे कोणीतरी आपला मनुष्य थोडं पुढे करा, कुठले तरी आपलं घर, त्या घरी लहान लहान पोरं, लहानशी खोली, मुलाला कुठं शौचाकडे न्यायचं तर कुठं संडासपर्यंत लहान पोरं जातात का? मग ती बाई काय करते, आपल्या पोराला संडास लागलेली आहे, कोणातरी कीर्तनाची मोठी जात का असते जाहिरात, त्याच्यावर बसवते. आणि ते पोरगं काय करतं, देवधर्म, शहरामध्ये लहान शिकवली. मग ती बाई काय करत असते, त्याचा एक पुडा तयार करते.
तो सडकीवर काय करते, मग काय पोरं चालली होती बा गाडीमध्ये कारमध्ये. एकाने तो पुढं काय केलं पाहिलं बघा, त्याला वाटलं कोणातरी याने काहीतरी मिठाई आणली असेल. त्याला पुढा इथं खाली पडला असला पाहिजे म्हणून त्याने आपलं गाडी उभी केली. तो पुढा आणला बघा. प्रत्येकजण म्हणायला लागला, म्हणलं हे बा एकट्याचा पुढा नाही, हा चौघाचाही पुढा आहे. पण मला पहिला भाग कोणाला, मी जाऊन आणला म्हणून मग पहिला हिस्सा कोणाचा. आणि मग काय त्याचा तो पुढा सोडायला सुरुवात केली. धमक असा दुर्गंधी आली बघा. त्याने विचार केला, म्हणलं ताजी मिठाई नाही. आहे बाय पुढ्या चांगल्या आता खाण्याची इच्छा आहे का संपली. पण वैराग्य दोषसहित होईल कोणतं, याला दोषश विद्येचं कार्य वैराग्य बघा. आणि चांगली जरी मिठाई असली कोणती, पण डॉक्टरनी सांगितलं आहे की डायबिटीज झालेला आहे. का झालेला आहे, मिठाई खायची नाही. कोणतं वैराग्य, स्वरूपबद्ध वैराग्य म्हणतात. मग तसं सांगताना म्हणलं लक्षात ठेवा, थोडं जरी तुम्ही गोड बिडी खाल्ला तर आंबोला बाई. मग डायबिटीज माणसाला गोड काय करता येत नाही, इच्छा असते पण काय करता येत नाही. वैराग्य आहे की नाही. पुढे वाजा. ज्ञानसाधन श्रवणादिकांचा विचार. श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन ही ज्ञानाची अंतरंग साधने आहेत असे वर सांगितले आहे. त्यातील प्रत्येकाचे लक्षण. श्रवण युक्तेने उपक्रमोपसंहारादी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चय श्रवण म्हणतात. श्रवण म्हणजे काय, तेव्हा उपक्रमोपसंहारादी पाहून जो उपक्रम असतो तोच काय होतं, उपसंहार करायला लागतो. आपण नाही का कीर्तनामध्ये उपक्रम असतो ना, त्याच्यामध्ये कीर्तन करणे जय विठ्ठल म्हणत असतो, विठ्ठल विठ्ठल चिंतन करतो. आणि शेवटी कीर्तन संपत आल्यानंतर काय करतो, श्री विठ्ठल म्हणतो. संपला. जो उपक्रम असतो तोच काय करावं लागतो, उपसंहार करावा लागतो. आणि उपक्रम उपसंहार 6 लिंग आहेत म्हणून नंतर सांगू. त्यात सगळं 6 लिंगाचा विचार केला जातो. तेव्हा त्याच्यात उपनिषदाची पाहून 6 लिंगाच्या द्वारा त्याचं तात्पर्य काय आहे. आपण कोणत्या याला तात्पर्याला महत्त्व असते. कसं आपण एक पैसा देऊन आपण औषध घेतो की नाही, मग घेण्याचं तात्पर्य काय, रोग निवृत्ती. तात्पर्याला महत्त्व असते. तेव्हा त्याचं तात्पर्य काय. आता नाही का गोष्ट सांगितली, पोराला सांगितलं शिक्षकांनी हळूहळू येत जा. मग हळूहळू येण्यात तात्पर्य आहे का, वेळेवर येण्यात. गुरुजीने जरी म्हटलं हळूहळू यायचं, हळूहळू यायचं म्हणजे हळू यायचं काय, वेळेवर यायचं. तर तात्पर्य काढायचं. काय काढायचं, काय का नाही. बाळाच्या रोज परीक्षेला आपल्या शाळेमध्ये जाऊ नये असं बापाने सांगितलं. तात्पर्य आहे का. मग रोज जाऊ नये असं सांगितलं की रोज गेल्याशिवाय तात्पर्य काढायचं असते. काय काढायचं असते, म्हणून तात्पर्य जे काही आपण श्रवण करतो त्या श्रवणाचं तात्पर्य का, त्याला म्हणायचं श्रवण. उपक्रमोपसंहारादी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निर्णयास, तात्पर्याचा निर्णयाचा निश्चय करणे, त्याला म्हणत असतात श्रवण. पुढे आहे की तुम्हाला क्रमाक्रमाने ज्ञानेश्वरी आहे आपण श्रवण करतो ना, पारायण वगैरे करत असताना. मग त्याच्यात लक्ष आपल्याला काय घेतलेलं आहे, तो बोध
त्या बोधाशी निश्चित करणे याला श्रवण असं म्हणत असतात. नाही तर मग श्रवणाचा भलताच उपयोग करत असतात. कोणीतरी ज्ञानेश्वरी श्रवण केली म्हणा किंवा कधी रामायण श्रवण केलं नाही, पुढे सांगता होती. त्या सांगतेच्या दिवशी रामायण सगळं संपलं. एक श्रोता उठला आणि तो म्हणला, पंडितजी एक गोष्ट तुम्ही तशीच ठेवली. म्हणलं, कोणती गोष्ट तशीच ठेवली? कोणती गोष्ट तशीच ठेवली? अहो म्हणजे तुम्ही सांगितलं ना, रावणाने सीतेचं काय केलं? म्हटलं, हरणच ठेवलं का? पुन्हा सीता केली नाही का? तात्पर्य तुमची भगवद्गीता होती, सांगतेचा दिवस. त्याच्यामध्ये दुग्धा गोपाल नंदना सुरुवात करते वेळी म्हणायचं. एका विद्यार्थ्याने सांगितलं, म्हटलं, पंडितजी अहो तुम्ही गीता श्रवण करण्याच्या पूर्वी दुग्धा गोपाल नंदना, म्हटलं 2 गधे होते, ते गध्याची नावं काही सांगितली नाही तुम्ही. ते 2 गधे कोण होते? तुझा अधिकार न सांगताना तुला गीता सांगितली. म्हटलं, मी एक गधा. तुला विचार न करताना सांगितलं तर तू एका तात्पर्य करायचं. तात्पर्य कशाला म्हणतात? ज्याच्यापासून विवेक प्राप्त होत असतो त्याला तात्पर्य म्हणतात. कीर्तनकाराचं तात्पर्य काय करत असतं? कधी जय नाही का करा विठ्ठल स्मरण, हे त्याच्यातलं काय तात्पर्य. श्रवण म्हटल्यानंतर उपक्रम आधी पाहून वेदांत वाक्याचं म्हणण्याचं तात्पर्य काय? त्या तात्पर्याच्या निश्चयाला काय म्हणायचं? श्रवण म्हणायचं. एखादा कीर्तनकार असतो काय, तो म्हणत असतो, टाळी वाजवावी. मग टाळी वाजवावी म्हणजे एकानेच वाजवायची का सगळ्यांनी वाजवायची? मग त्याचं तात्पर्य लक्षात घ्यायचं असतं. पुढे वाचा. मनन. जीव ब्रह्माच्या अभेदनिश्चयास साधक युक्ती आणि भेदनिश्चयास बाधक युक्ती अशा यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनास मनन म्हणतात. मनन म्हणजे काय? तुम्ही घरी गेल्यानंतर तो पाठ झाला. गेल्या वर्षी नाही का पाठ झाल्यानंतर आम्ही त्या पोराला अनुवाद करायला लावला. सुंदर अनुवाद करायचे. आजचा पाठ काय झाला बरोबर सुंदर सांगायचा. तो अनुवाद करून घ्यायचे, त्याला मनन म्हणायचं. तो पाठ सांगायचा असेल तर तुम्हाला चिंतन करावं लागेल. आणि काय करा, एखादा कीर्तनकार असतो त्याला कीर्तन करायचं असतं. अगोदर कीर्तन करता तो काय करतो? मनन. काहीच चिंतन नाही केलं तर सांगता येईल का मग? म्हणून मननाच्या पुढे मग श्रवण. जे श्रवण असतं ते श्रवण त्याचं मननात रूपांतर झालं पाहिजे. नाही तर मग काय नळी पंकली सोनारे इकडून तिकडून किती ऐकलं तरी काही नाही. जसाच्या पालत्या घागरीवर ते. म्हणजे काही श्रवण केलं पाहिजे ते मनन केलं नाही तर फुकट जात असतं. हे ज्ञानेश्वरी पाठ करतात पोरं. मग 4 वर्ष मेहनत केलेली असते. सारखे आवृत्ती देत असतात. काय करत असतात रोज, तर ते जिवंत राहते. नाही तर मग काय होत असते ते जीवन नाही. म्हणून साधक युक्ती आणि बाधक युक्ती असं युक्ती जे चिंतन असतं त्याला मनन असं म्हणतात. पुढे निधिध्यासन. अनात्मकार वृत्तीचा परित्याग करून जीव ब्रह्मैक्य अंतःकरण वृत्तीच्या स्थितीस निधिध्यासन म्हणतात. निधिध्यासन जे आपण केलं असेल ते अंगावर बांधलं पाहिजे. काय काय सदैव चिंतन करणे याला निधिध्यासन. त्याला अनात्म पदार्थाचा त्याग करून आत्माकार वृत्ती ठेवणं याला निधिध्यासन असं म्हणा. आपण जे काही ऐकलं असेल
ते चित्तामध्ये धारण करून ठेवणे, त्याला म्हणायचं निधिध्यासन. पुढे निधिध्यासनाच्या परिपाकावस्थेस समाधी म्हणतात. त्याचाही निधिध्यासनात अंतर्भाव आहे, म्हणून समाधी हे निराळे साधन मानले नाही. मग समाधी त्याला पुन्हा वाचा. निधिध्यासनाच्या परिपाकावस्थेस समाधी म्हणतात. त्या निधिध्यासन परिपक्व झालं म्हणजे त्याला समाधी म्हणायचा. म्हणून समाधी हे काही साधन सांगितलं नाही. निधिध्यासाची परिपक्व अवस्था म्हणजे त्याला काय म्हणायचं, त्याला समाधी म्हणतात. काय म्हणायचं, एकाग्र चित्त होत असते त्याला समाधी म्हणतात. वेगळं सांगण्याची आवश्यक आहे. म्हणून 4 अंतरंग साधनं सांगितली. श्रवण, पुढे आता काय सांगायचं राहिलं, पुढे त्याचाही निधिध्यासनात अंतर्भाव आहे, म्हणून समाधी हे निराळे साधन मानले नाही. पुढे तत्वम पदार्थ शोधन. आता कोणता राहिला ते कधी सांगू आता.